आमदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिंगणापूर येथील कोल्हेगडाचे निष्ठावान कार्यकर्ते ॲडव्होकेट युवराज कुराडे यांनी आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। त्यानंतर 2 दिवसात शिंगणापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये काळे गटात प्रवेश केला असून कोल्हेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर हा मोठा धक्का मानला जात आहे। आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील 3000 कोटी निधी आणल्यामुळे मतदारसंघातील सर्वच गावातील विकासाचे प्रश्न मार्गी लागत आहे। यामध्ये शिंगणापूर देखील मागे नाही। त्यामुळे ज्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी नाही त्यांच्यासोबत राहण्यापेक्षा ज्यांच्याकडे विकासाचे विजन आहे व मागील 4.5 वर्षात ते मतदारसंघातील जनतेने अनुभवले देखील आहे, अशा आमदार आशुतोष काळे यांच्या सारख्या नेतृत्वाबरोबरच राहणे अधिक चांगले आहे। या विचारातून शिंगणापूर येथील संजय पुरे, राजेंद्र सोनवणे, हबीबभाई शेख, बबनराव लोणारी, सुभाष लोणारी, जी भाऊ लोणकर व अशोक समसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे। या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी शिंगणापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। दादांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याकरता आलेले आहे आणि स्वतःच्या मनानं आलेले आहे। मी पण माझ्या मनानं आलेलो आहे। मला दादांचं काम पसंत आहे। काय माझा पुतण्या आज सदस्य आहे, मी पण माजी सदस्य आहे शिंगणापूर ग्रामपंचायतीचा। त्याच्यामुळं मी दादा भावना ठेवून मी आज प्रवेश करीत आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द गावचा रहिवासी आहे। दादांच्या पार्टीमध्ये प्रवेश करतोय। आम्ही 25-25 लोक आलेलो आहे। दादांचं काम आम्हाला पसंत आहे। दादांनी चांगल्या प्रकारे कोपरगावचा विकास केलेला आहे। आम्ही त्या कामावर खुश आहे आणि गोरगरिबाची जनता सुद्धा दादांवर फार खुश आहे आणि आम्ही पण त्या दादांच्या कामावर खुश आहे। आमच्या गावाला बरंचसं सहकार्य त्यांच्यावालं आणि इथून पुढे ते करतील अशी आम्हाला आशा आहे। ह्या उद्देशानं आम्ही दादांच्या पार्टीत प्रवेश करीत आहे। जय हिंद, जय भारत। कार्यसम्राट आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या या कामाची या तालुक्यामध्ये झालेली प्रगती, या तालुक्यामध्ये झालेले कामं हे पाहून सर्व तालुक्यामध्ये इकडं इन्कमिंगचा प्रवेश एकदम चांगल्या जोरदार पद्धतीने चालू झालेला आहे। आज आमच्या शिंगणापूर गावातील सुद्धा 25-25 लोक आज प्रवेश करीत आहे। त्याच्यात 7 लोक आज उपस्थित आहे, बाकीचे काही बाहेरगावी गेलेले। पुढच्या हप्त्यामध्ये ते बाकीचे पण येतील। दादांच्या या कामावर जनता खुश होऊन म्हणजे आज तालुक्यामध्ये रोडचे कामं, 5 नंबर तळ्याचं काम, पाण्याचं, आमच्या शिंगणापूर गावात सुद्धा एक तालीम दिली दादांनी। तिथं एवढे कमी मतं पडत असताना सुद्धा पण यावेळेस दादा तुम्हाला आहे ना, आम्ही गावाच्या वतीनं आश्वासन देतो, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना, आज सांगतो 2000 मतं तुम्हाला आम्ही यावेळेस देणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये। असं मी तुम्हाला म्हणजे एवढ्या गावाच्या वतीनं आश्वासन देतो। आणि दुसरं असं आपल्या दादांनी जे कामं केले कामावर खुश होऊन समजा आज प्रवेश करीत आहे। ते एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिंगणापूरचे माजी ग्रामपंचायतचे सदस्य बबनरावजी लोणारी आणि अशोकजी बंडू संवत्सरकर, तसेच त्यांच्या समवेत आलेले संजयजी कुरे, राजेंद्रजी सोनवणे, हबीबजी शेख, सुभाषजी लोणारी, जीभाऊ लोणकर या सर्वांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे। यांच्या समवेत त्यांचे बाकीचे सहकारी हे या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु हे आले म्हणजे बाकीचे लोक आले असं त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे। आणि मोठी ताकद शिंगणापूर गावामधून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उभी करणार आहे। आणि मी या निमित्ताने आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। आपण जे काही आता प्रवेश केलेला आहे, बिंदास आपण सर्वांनी आपले गावामध्ये वावरा, कुठल्याही दबावाला बळी न पडता आपण या ठिकाणी आपल्या गावाच्या विकासासाठी, आपल्या लोकांच्या हक्कासाठी त्या ठिकाणी लढलं पाहिजे असं आपल्या सर्वांना विनंती करतो। आपल्या सर्वांचं स्वागत करतो। धन्यवाद। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी।
डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.